नमस्कार. मागच्या वेळेला आपण बघितलं की भारतातील लोकसंख्या विषयी आपण परिपूर्ण अभ्यास केलेला, बरोबर. म्हणजे की कुटुंब कल्याण कार्यक्रम बघितलं होतं. वाढत्या लोकसंख्येसाठी जे काही नियंत्रित आपण करायचं होतं त्यावर आपण बोललेलो. त्याच्यानंतर ज्या काही मृत्यूदरामध्ये जे काही कारणं झालीत, घटकासाठी जी काही कारणं झाली होती त्याविषयी आपण चर्चा केलेली. त्यासोबतच भारताची लोकसंख्या वाढीसाठी जे काही कारणं कारणीभूत राहिलेत पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, 6व्यामध्ये, 7व्यामध्ये, त्यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर जे काही शेतीच्या विभाजनामध्ये जे काही तुकडी करण्याचा जो काही अभाव आपल्याला दिसून आला त्यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्नावर त्याचा प्रतिकूल परिणाम कसा झालेला होता तर ते सुद्धा आपण बघितलं 1960-61 पासून, बरोबर. त्याच्यानंतर लोकसंख्येचा जो काही विस्फोट होतो आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक दर हजारी किंवा जन्माचे प्रमाण आपल्याला कशा पद्धतीने ठेवावे लागतील किंवा मृत्यूचे प्रमाण आपल्याला कसे ठेवावे लागतील यावर आपण चर्चा केलेली. त्याच्यानंतर आज आपण बघणार की भारतातील जे काही रोजगार आहे आणि बेकारी आहे यावर आपण चर्चा करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतातील जे काही रोजगार आहे किंवा जी काही बेकारी आहे त्याचं कारण हे असेल की विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बेकारीचे कारण म्हणजे प्रभावी मागणीची कमतरता आपण असं म्हणू. आणि भारतातील बेकारीची जी काही विविध कारणे आहेत त्या भारतीय अर्थव्यवस्थेला साधा बेकारदारच जबाबदार आहे असं आपण म्हटलं जातं. भारताच्या इसवी सन 1931मध्ये जी काही मंदीची लाट उत्पन्न झाली त्या मंदीच्या लाटामुळे रोजगार आणि बेकारी या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या. आता बघा, रोजगार उपलब्ध आहे परंतु कामगार उपलब्ध नाही आहे किंवा काम करणारे उपलब्ध नाही आहेत, म्हणजे बेकारी नाही होणार. कामच उपलब्ध नाही आहे परंतु काम करणारे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, म्हणजेच बेकारी. म्हणजे कसं झालं की बेरोजगारी म्हणजे अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये जी काही कार्याची संख्या काम करणाऱ्या संख्यापेक्षा जास्त असेल, म्हणजेच कामावर जी काही प्रचलित मजूर असतील ते काम करावयास तयार असून त्यांना कामच मिळणार नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं अफेक्शन्स काय येणार की हाताला कामच नाही, म्हणजे बेकारी झालेली, मग ती शहरी असो की ग्रामीण असो. स्वरूप कसं आहे तर स्वरूप दोन पद्धतीमध्ये विभाजित केलेलं आहे. भारतातील बेकारीचे स्वरूप दोन पद्धतीमध्ये विभाजित केलेलं आहे. त्यातलं पहिलं म्हणजे ग्रामीण बेरोजगार आणि दुसरं म्हणजे नागरी बेरोजगार. आता ग्रामीण बेकारीमध्ये काय दिसून येईल तुम्हाला, एक ते एक मोसमी बेकारी दिसून येईल किंवा छोटी किंवा प्रचंड बेकारी दिसून येईल. मोसमी बेकारी कशावर अवलंबून असेल की जे लोक शेतीवर काम करतात, शेतीचा ज्यांचा व्यवसाय आहे अशा सगळ्या व्यवसायामध्ये मोसमी स्वरूपाचा व्यवसाय आहे असं आपण म्हणू. आणि शेती व्यवसायामध्ये जो काही रोजगार असेल किंवा शेतीचा हंगाम असेल किंवा शेती करण्याची जी काही पद्धती असेल, जमिनीचा कस असेल, कोणती पिके काढण्यात येतात, वर्षातून एकापेक्षा जास्त पिके कशा घेण्यात येईल, या सगळ्या गोष्टीवर त्या तिथल्या कामगाराची शक्ती अवलंबून असेल. म्हणजेच काय झालं की भारतातील अधिकांश जमिनीतून वर्षातून एकच पिके काढली जातात. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये जे काम करणारे जे काही कामगार आहेत त्यांना हाताला खूप कमी काम मिळतं आणि त्या कारणाने जे काही ग्रामीण भागामध्ये आहे त्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बेरोजगारी काय दिसून येते. त्याच्यानंतर छुपी किंवा ही जी प्रचंड बेकारी आहे ती कशी आहे की भारतामध्ये जे काही ग्रामीण भागामध्ये जी काही छुपी बेकारी आहे आणि तिचा मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपल्याला आढळून येतं, म्हणजे शेतावर अनेक शेतमजूर आणि स्वतः शेतकरी सुद्धा काम करताना दिसतात, परंतु त्याच्या कामामध्ये उत्पादकतेमध्ये काय झालेलं आहे, वाढ जी काय आहे ते शून्य आहे ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे एकंदरीत कामावर तो जातो आहे पण त्या कामावर गेल्यानंतर सुद्धा जी काही उत्पादकता आहे किंवा जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न आपल्याला कसं दिसते आहे, शून्य दिसते आहे, झिरो दिसते आहे. म्हणजे जर वरवर पाहिलं तरी आपल्याला शेतमजूर कामामध्ये गुंतलेले दिसतात परंतु त्यांच्या श्रमामुळे ऐकून उत्पन्नामध्ये काय होते, वाढच होत नाही. त्याच्यानंतर आपण बघूया की शहरी बेकारी काय आहे. तर शहरी बेकारी हे सुद्धा दोन विभागामध्ये विभाजित केलेली आहे. एक आहे औद्योगिक बेकारी आणि दुसरी आहे सुशिक्षितांची बेकारी. आता औद्योगिक बेकारी काय आहे की ज्या काही भारतामध्ये ज्या काही मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरण आपल्याला दिसून येतं आणि भारताची लोकसंख्यासुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. त्या कारणाने काय होतं की मागणाऱ्याची जी काही संख्या आहे ती देखील वेगाने वाढत आहे आणि गावात काम मिळत नसल्यामुळे गावातला जो काही ओंडा आहे तो सगळ्याचा सगळा ओंडा शहराकडे जातो आहे आणि त्या कारणाने स्थलांतरित
मजूर आपण असं म्हणू शकतो. आता तुम्ही बघितलं असेल की कोविड-19मध्ये जे आपले स्थलांतरित जे काही मजूर होते, कामगार होते, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपापल्या गावी जायसाठी जवळपास हजार 2,000 किलोमीटर्स पायी चालत गेलेले. आणि हा सुद्धा देशाला भेडसावणारा एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला होता कोविड-19मध्ये. तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना आहेच. म्हणजे एकंदरीत कसं झालेलं की शहरामध्ये जाऊन रोजगार मिळण्याचं जे काही उद्दिष्ट होतं ते भारतीय औद्योगिकीकरणामुळे मंद असल्यामुळे शहरी क्षेत्रात पुरेशा रोजगाराच्या ज्या काही संधी होत्या त्या संधी त्यांना मिळाल्या नाही आणि मिळणार नाही. म्हणजेच एकंदरीत काय झालं की काम मागणाऱ्या संख्येतील वाढीच्या दरापेक्षा कमी पडून शहरी क्षेत्रामध्ये काम प्राप्त न होऊ शकणाऱ्या बेकाराची संख्या वाढत गेली. म्हणजे काम देणारे हात कमी पण काम मागणारे जे हात आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. मग हे सुशिक्षिताची बेकारी काय आहे तर मध्यमवर्गीय सुशिक्षितामध्ये ज्या लोकांना आपला उदरनिर्वाह करण्या इतपत सांपत्तिक सामर्थ्य नसते, जे बैठे उद्योग करणारे असतात आणि ज्यांना उच्च माध्यमिक शिक्षण प्राप्त झालेलं आहे, मी फक्त उच्च माध्यमिकच शिक्षण घेतो आहे, अशा लोकांचा समावेश होईल. आणि भारताच्या काही शहरी भागामध्ये सुशिक्षितांचे जे काही बेकारीमधील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. म्हणजे एकंदरीत काय झालं, समाजामध्ये असणारे बुद्धिजीवी वर्ग, सुशिक्षितांचा वर्ग, त्यामुळे स्वाभाविकच समाजापुढे जे काही पुढारीपण असेल किंवा वर्गापुढे जे काही असेल, म्हणजे समाजामध्ये जी काही शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सुशिक्षितांची जी काही बेकारी आहे जितकी कमी करता येईल तितकं जास्त प्रॉफिटेबलमध्ये जाईल, जास्त नफ्यामध्ये जाईल असं मानलं जातं. म्हणजेच काय झालं की बेकारी जितकी कमी करता येईल तितकीच ती कमी केली पाहिजेत. कारण काय की एक सुशिक्षित समजा व्यक्ती त्याचा समजा उद्रेक झाला तर सरकारला ते झेलणं खूप कमी होईल, म्हणजे ते झेलू नाही शकतील. आणि सत्ता उलटपालट जे म्हणतो ना आपण की पॉलिटिकल स्टँडर्ड्स जे काही चेंजेस होतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आणि याच्यासाठी कारणीभूत कोण असतं की सुशिक्षित बेरोजगार हा कारणीभूत असतं. तुम्ही आता जस्ट अमेरिकेमध्ये बघितलं असेल की अमेरिकेच्या कार्यकाळीमध्ये हे जे ट्रम्प्स जे होते हे पहिले प्रेसिडेंट्स आलेले आहेत की फक्त त्यांना 5 वर्षाचाच कारकीर्द मिळाला. बाकी सगळे जितके काही प्रेसिडेंट्स होते हे सगळेच्या सगळे 10 वर्षाचा कार्यकाळ किंवा 2 वेळचा टर्म त्यांनी कंप्लीट केलेला. परंतु बेरोजगारी आणि प्रश्नांचे उत्तरं बरोबर न दिल्यामुळे तिथली सरकार काय झाली, उलटापालट झाली. म्हणजे सेकंदरीत सुशिक्षित बेकारी हे सुद्धा एक मोठा समस्या निर्माण झालेला आहे. मग बेकारीचा अनुमान जर का आम्हाला बघायचा असेल तर कसा राहणार की जे काही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही बेकाराची जी काही संख्या होती 5.30 दशलक्ष होती. म्हणजे 1969-69 पर्यंत ती 23 दशलक्षापर्यंत गेली. म्हणजेच एकंदरीत कसं झालं की 2.9% म्हणजे 2.9% तर 9.6% आपल्याला वाढलेली अशी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जी काही 1961 मध्ये जी काही पंजीकृत काम करणाऱ्याची जी काही संख्या होती ती 18.33 दशलक्ष होती आणि 1981 मध्ये ती जवळपास 165.8 लक्षापर्यंत पोहोचली. त्याचप्रमाणे मार्च 1994चे जे काही आकडे सांगतात ते तर इतके धोकादायक आणि धक्कादायक आहेत की 370 लक्षापर्यंत ती वाढलेली आपल्याला दिसून येते. जानेवारी 1996 मध्ये जर का आपण त्याचा हे बघितलं तर ती 368.9 दशलक्षापर्यंत तुम्हाला लाखामध्ये गेलेली तुम्हाला दिसून येते. त्याच्यानंतर आपण जर का विचार केला 2020 तर तुम्हाला असं दिसून येईल की जवळपास 732.18 लक्षापर्यंत तुम्हाला दिसून येईल. म्हणजे एकंदरीत दिवसेंदिवस ही जी बेकारी आहे, चाहे अर्ध बेकारी असो, ग्रामीण बेकारी असो, शहरी बेकारी असो, औद्योगिक बेकारी असो किंवा सुशिक्षितांची बेकारी असो, ही तुम्हाला दिवसेंदिवस वाढत असलेली दिसून येते. मग कृषी क्षेत्रामध्ये जे काही बेकारीचं अनुमान काढलं गेलेलं ते अनुमान काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी मजूर चौकशी समितीच्या मतानुसार भारताच्या ज्या काही ग्रामीण क्षेत्रामध्ये श्रमिकांना 1950-51 वर्षामधून पासून त्यांना असं ठरवण्यात आलेलं की 275 दिवसापैकी 237 दिवस काम आपण त्यांना द्यायला पाहिजे. पहा मी काय म्हणतो, 1950-51 मध्ये कमिटमेंट पास केलं आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आपल्याला की 275 दिवसापैकी जवळपास 237 दिवसापर्यंत काम देण्यात यायला पाहिजेत. म्हणजेच त्याच्यात पुन्हा आपल्याला एक असं दिसून येईल की लखनौचं जे सेंटर फॉर ॲडव्हान्समेंट डेव्हलपमेंट रिसर्च आहे त्यांनी असं म्हटलं की जवळपास
वर्षातून जवळपास 180 दिवसापर्यंत काम मिळालं पाहिजे, रोजगारांना मिळालं पाहिजेत. त्याचं संपूर्ण जे काही कृषी कार्यासाठी जे काही 100 दशलक्ष जे काही कृषी मंजुराची जी काही आवश्यकता होती तिथे, त्याच्यावर त्यांनी सगळ्यात आधी काय केलेलं की कमीत कमी वर्षातून 180 दिवसापर्यंत काम मिळायला पाहिजेत. या अध्ययनावरून आपल्याला असं दिसून येईल की प्रत्येक राज्याची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती फार वेगळी वेगळी आहे. मग शहरी आणि नागरी क्षेत्राची बेरोजगारीचं जे काही अनुमान आपण काढलं गेलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी बेरोजगारीमध्ये जे काही सुरक्षिततेच्या किंवा बेकारीचा जी काही मात्रा होता तो बऱ्याच अधिक आहे आणि त्या क्रमाक्रमाने ते वाढतच गेला आणि ती वाढतच राहणार. पण एक सर्वे असा म्हणतो, मद्रासचा एक सर्वे असा म्हणतो की भारतामध्ये कामगार किंवा कामासाठी काही कमी नाही आहे, परंतु काही कारणास्तव ती जी काही कामं करणारी जी काही व्यक्ती आहेत ती मिळू न शकल्यामुळे कामाचा बेरोजगारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं. मग जी काही बेरोजगारीची जी काही कारणं आहेत ते कारणं कोणती आहेत है ना. भारतासारख्या अर्धविकसित देशामध्ये जी काही कारणं जे ठेवल्या गेलेली आहेत ती कारणं कोणती आहेत, तर एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे जी काही लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येचं जे काही विस्फोट झालेला आहे त्या विस्फोटामुळे बेरोजगार ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत दिसते आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही असं बघितलं असेल की आर्थिक वृद्धीची जी काही कमी दर आहेत त्या कारणाने सुद्धा सगळ्यात मोठं आपल्याला बेरोजगारीचं कारण आपल्याला दिसून येतात. तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये फक्त तो अपवाद वगळल्यास आपल्याला इतर सर्व पंचवार्षिक योजनामध्ये प्रत्यक्ष वृद्धीचा दर नियोजित वृद्धीपेक्षा वृद्धीच्या लक्षापेक्षा कमीच होता हे आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतीचा जे काही मागासलेपण आहे, म्हणजे की शेती करत असताना जे काही विकसित तंत्रज्ञान शेतीला द्यायला पाहिजेत ते आपल्याकडे अपुरं असल्यामुळे सुद्धा बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिचा वाढ होते आहे. वर्तमान शिक्षण पद्धती जी काही आहे, म्हणजे देशातून जी काही शाळा कॉलेजेस महाविद्यालयामधून जे लाखो लोकांना जे काही शिक्षण दिलं जातं ते शिक्षण उद्योगधोरक नाही आहे. त्याचप्रमाणे आपण असं म्हणू की काम शोधणारे हात फक्त आहेत, परंतु काम न मिळणारे हाताचं शिक्षण आहे असं म्हणू. बरोबर. आता 1983, 84, 85मध्ये जी काही टर्मिनॉलॉजी होती शिक्षणाची किंवा जी काही शिक्षणाची धोरण पद्धती होती तीच धोरण पद्धती अजूनही तीच चालू आहे ना. बरोबर आहे. आपण समजा अल्जेब्रा किंवा जॉमेट्रीमध्ये जे काही शिकलेलो आहे त्या व्यवसायामध्ये त्याचा काय उपयोग होतो हे कोणी सांगू शकत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे एकंदरीत कसं आहे की उद्योगप्रमुख असायला पाहिजेत, शिक्षण प्रणाली ही उद्योगप्रमुख असायला पाहिजेत असं म्हटलं जातं, पण ती तशी भारतात नसल्यामुळे हा सुद्धा एक मोठा बेरोजगारीसाठी प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की जे काही औद्योगिक विकास आहे तो अपुरा आहे ना. आता औद्योगिक विकास हा अपुरा आहे म्हणजे काय की जे काही नियोजन काळामध्ये आपण जे काही अनेक नवीन उद्योगधंदे जे काही आपण स्थापन करतो किंवा जुन्या उद्योगांना जो काही आपण विस्तार करतो त्यामध्ये आपल्याला नेमकं काय दिसून येतं, तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक दिसून येतं, वीज निर्मिती व पुरवठा दिसून येतं, अधिकोषण, विमा किंवा व्यवसाय वगैरे विविध क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय विकास झालेला आपल्याला दिसून येते किंवा आहे. त्यामुळे रोजगाराच्या ज्या काही नवीन संधी निर्माण झाल्या होत्या किंवा आहेत ती जरी खरी असली तरी रोजगार शोधणाऱ्याची जी काही संख्या आहे ती इतक्या वेगाने वाढली की यामध्ये सुद्धा ते अपुरापण आपल्याला दिसून येतं. म्हणजे वाहतूक, वीज निर्मिती, पुरवठा किंवा अधिकोषण किंवा विमा व्यवसाय हे सगळे व्यवसाय एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये चल झालेत, तरी याच्या सोबतच जवळपास 100 पटीने म्हणजे कसं झालं की एकसाठी एक जागा एक नोकरी उत्पन्न झाली, पण त्यासोबतच 100 हात मागणारे उत्पन्न झाले. त्या कारणाने अपुरा औद्योगिक विकास आपल्याला दिसून येतो आणि हे सुद्धा एक मोठं कारण बेरोजगारीसाठी आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून आलं की ग्रामीण भागामध्ये कुटीर उद्योग आणि हस्त व्यवसायाचा जो काही होता तो ऱ्हास झाला. कुटीर उद्योग तर संपूर्णपणे नष्ट झाल्यासारखं झालेला आहे. त्याचप्रमाणे जे काही हस्त व्यवसाय होता तो सुद्धा दिवसेंदिवस पूर्ण गेलेला. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोविड-19मुळे जी काही हस्तकला होती
आहे ना. तुम्ही समजा असा विचार केला तर तुम्हाला हस्तकला असं म्हटल्याबरोबर हँडलूम साडीज नावाचं तुम्हाला खूप मोठ्या याच्यामध्ये दिसेल. औरंगाबादमधली पटणी साडी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. त्याचप्रमाणे कलकत्त्यामध्ये कलकत्ता कॉटन साडीज हे तुम्हाला नावं तुम्हाला दिसण्यात येतील. आणि हे सगळ्याचा सगळा हा जो व्यवसाय आहे हा ठप्प झाला, बंद झाला आणि त्या कारणाने बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली की काही त्याला हे नाही. मग आपण बघूया की इतर कारणे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीला हस्तक्षेप करत आहेत. आता ती कारणे कोणते कोणते आहेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही विदेशी चलन आहे, तर विदेशी चलनाच्या टंचाईमुळे जे काही औद्योगिक विकासाला ज्या काही आवश्यक असणाऱ्या भांडवली वस्तू व तंत्रज्ञान आहे याची पुरेशी आयात करता येऊ शकली नाही, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थितीत औद्योगिक विकासाला आणि त्याद्वारे जी काही बेकारी वाढवण्यास जबाबदार सुद्धा झाले. आणि आता बघा ना, हाताला काम नसल्यामुळे सगळे लोक घरी ठप्प बसलेले आहेत. जवळपास 8 ते 9 महिन्यामध्ये तुमचा जो काही दर होता तो एकदम खाली गेलेला, बरोबर. कुणालाही काम नाही. आता ज्या काही सामाजिक संस्था होत्या त्या सामाजिक संस्थांनी काही दिवसापर्यंत अन्न पुरवलं, परंतु हे अन्न ते तरी किती दिवस पुरवणार. म्हणजे एकंदरीत हाताला जोपर्यंत काम नाही मिळणार तोपर्यंत ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती आटोक्यात येणार नाही. हळूहळू येण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होईल. विजेची टंचाई देखील श्रमिकाच्या बेकारीस कारणीभूत ठरली, बरोबर. कारण की वीज टंचाईमुळे कारखाने जे आहेत ते पूर्ण वेळ काम करू शकत नव्हते आणि त्या कारणाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेकारी आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत जे काही कारखाने होते जे 3 शिफ्टमध्ये चालवायला हवे होते त्या विजेच्या टंचाईमुळे फक्त 1 शिफ्ट किंवा 2 शिफ्टमध्येच आपण चालवू शकलो. अलीकडच्या उदारीकरणात आणि जागतिकीकरणात ज्या काही धोरणात जे काही आयात धोरण जे काही ठेवलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये भांडवल प्रधान उत्पादन तंत्राच्या उद्योगामध्ये वापर केला जात होता आणि त्या कारणामुळे औद्योगिक बेकारी वाढण्यासाठी मदत झाली. आता हे सगळं ठीक आहे, पण भारत सरकारने म्हणा किंवा देशात किंवा जगामध्ये नेमकं बेरोजगारी घट करण्याकरता कुठल्या उपाययोजना ठेवल्या गेलेल्या आहेत, बरोबर आहे ना. तर आपण बघूया की भारतातील रोजगारीचं जे काही धोरण होतं ते भारतातील रोजगारीचं धोरण कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने ठेवण्यात आलेलं होतं ते बघूया. तर ग्रामीण शेतकऱ्यांची किंवा कृषी मजुरांची जी काही विकास संस्था होती त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोसेस करण्याचं काम भारताने केलं आणि हे रोजगारीचं धोरण सगळ्यात पहिलं होतं. मला वाटतं बहुतेक 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये जे काही शेतमजूर आणि सीमांत शेतकरी होते यांच्यासाठी ज्या काही योजना लागू करण्यात आल्या होत्या या योजनेअंतर्गत सवलतीत किंवा व्याजाच्या दराने सीमांत शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना फळबाग आणि कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय किंवा मत्स्य पालन यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यामध्ये येत होतं. तर तेच प्रोसेस करण्यात आल्यानंतर की जेणेकरून कमीत कमी शेतमजुरांना फळबागा, त्यानंतर दुग्ध व्यवसाय, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन किंवा मत्स्य व्यवसाय हे करता येईल. त्यासाठी त्यांनी काय केलं की ग्रामीण शेतकऱ्यांसाठी कृषी मजुरांची विकास संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर आपण बघितलं की ग्रामीण रोजगारांसाठी धडक कार्यक्रम सुरू केलेत. म्हणजे 100 लोकांना कमीत कमी वर्षातून 10 महिन्यापर्यंत कायमस्वरूपाचं काम कशा पद्धतीने मिळू शकेल यासाठी धडक मोहीम ग्रामीण रोजगारांसाठी सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर ती सुद्धा एक योजना होती की ग्रामीण बांधकामांसाठी जो काही कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता, म्हणजे कायमस्वरूपीचं जे काही बांधकाम असेल ते पूर्ण करणे, या कामामधून जे काही रोजगार मिळेल ते निर्माण करणे हेच या कार्यक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. या कारणामुळे म्हणजे की ग्रामीण बांधकामाच्या कार्यक्रमामुळे जवळपास मला वाटते त्यावेळेस 25 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या होत्या. म्हणून हा कार्यक्रम सगळ्यात मोठा म्हणजे आणि यशस्वी कार्यक्रम म्हणून भारतामध्ये मानला जातं. छोट्या शेतकऱ्यांसाठी विकास संस्था स्थापन करण्यात आलेल्या, म्हणजे 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर नेमकं ठेवण्यात आलंच होतं, पण शेतीमधील जे काही नवीन तंत्रज्ञान होतं किंवा वापर करण्यासाठी ज्या काही सवलतीच्या व्याजाच्या दरामध्ये प्रत्यक्ष उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की 1.5 दशलक्ष रोजगार कार्यक्रम नावाने एक योजना सुरू करण्यात आली होती भारतामध्ये. ती जवळपास 1973-74 मध्ये हा कार्यक्रम लागू करण्यात आलेला होता आणि जवळपास 100 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली होती. आणि त्यातल्या त्यात विशिष्ट राज्य, केंद्रशासित प्रदेश ना आदेश देण्यात आले होते की रोजगार निर्मितीचं जे काही लक्ष्य असेल ते निश्चित करून ते लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुन्हा एक योजना बघितली असेल की कामासाठी अन्न कार्यक्रम. म्हणजे
कामासाठी अन्न कार्यक्रम यामध्ये असं करण्यात आलेलं होतं की मजुरांना काही प्रमाणामध्ये मजुरी द्यायची आणि सोबतच अन्नसुद्धा द्यायचं, अन्नधान्यसुद्धा द्यायचं. म्हणजे एकंदरीत केंद्राने जे काही अन्नधान्य जे असेल ते त्या कामगारांना मोफत पुरवलं जायचं. ही सुद्धा एक योजना खूप यशस्वी राहिली. दुष्काळग्रस्त क्षेत्र कार्यक्रम पहा, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की दुष्काळग्रस्त क्षेत्र कार्यक्रम म्हणजे जिथे जिथे दुष्काळ असेल तिथे तिथे विशेष कार्यक्रम घेऊन तिथला जो काही बेरोजगार असेल तर त्यांना रोजगार कशा पद्धतीने देता येईल. जवळपास मला वाटते 1970-72 मध्ये जो काही मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळेस जवळपास 30.8 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि तेव्हापासून जवळपास प्रत्येक वर्षी जवळपास 40 कोटी रुपयाची तरतूद आपल्या याच्यामध्ये दिसून येतं आणि त्या कारणाने त्या रोजगारीमुळे अतिरिक्त 40 दशलक्ष मनुष्य दिन निर्माण करण्यात आलेलं होतं असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पुन्हा एक महत्त्वाची योजना जी होती ती ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम म्हणून म्हटलं जातं. 7व्या पंचवार्षिक योजनामध्ये राष्ट्रीय ग्रामीण विकास कार्यक्रमामध्ये 2487 कोटी रुपयाची जी काही तरतूद करण्यात आली होती, खर्चाची तरतूद करण्यात आली होती, त्यासाठी केंद्र सरकारने 1251 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते आणि त्यावेळेसपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि योजनेला सुरुवात झाली आणि दर 4 वर्षामध्ये या कार्यक्रमामध्ये 2940 कोटी रुपये खर्च करण्यात येतं. म्हणून ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून मानला जातो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा योजना ही होती की एकीकृत ग्रामीण विकासाचा कार्यक्रम. आता रोजगार निर्मिती ही ग्रामविकास यासाठी जे काही वेगवेगळे जे काही कार्यक्रम राबवत होती किंवा राबवल्या जात होती त्याचं एकत्रीकरण करून त्या सर्वांना समाविष्ट करण्यासाठी एकीकृत ग्रामीण विकासाचा कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरुवात करण्यात आली होती आणि जवळपास मला वाटते की 1980 पासून याची सुरुवात झाली आणि जवळपास दारिद्र्य निवारण हे देखील त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जवळपास 1980 पासून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि याच्यामध्ये दारिद्र्य निवारण हा देखील एक महत्त्वाचा उद्देश होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम किंवा योजना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खूप पॉप्युलर योजना आहे आणि ही ऑक्टोबर 1980 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कामासाठी अन्न हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. म्हणजे जे काही मोफत अन्न जायचे गव्हर्नमेंटकडून, केंद्रीय सरकारकडून, तर ते बंद करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमाच्या जागी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारी कार्यक्रम लागू करण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गतमध्ये जितके काही राज्य सरकार असतील त्यांना ग्रामीण क्षेत्रात उत्पादन आणि स्वरूपाचे कामे सुरू करण्यासाठी रोख, अदत्त आणि अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा मदत केंद्राद्वारे केली गेली होती. त्यानंतर सगळ्यात पॉप्युलर जी काही योजना भारतामध्ये राहिली जवाहर रोजगार योजना. पहा मी काय म्हणतो, जवाहर रोजगार योजना ही 28 एप्रिल 1989 पासून सुरू करण्यात आली होती. हे लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो, 28 एप्रिल 1989 पासून सुरू करण्यात आली होती आणि त्यावेळेचे मला वाटते पंतप्रधान बहुतेक कदाचित राजीव गांधी असतील आणि त्यांनी ही योजना त्यावेळेस लावण्यात आलेली होती. या कार्यक्रमामध्ये जे काही भूमिहीन रोजगार जे काही होते त्यांच्यासाठी हा कार्यक्रम मुख्यतः राबवण्यात आलेला होता आणि जवळपास जवाहर योजनेअंतर्गत किंवा केंद्रीय अंतर्गत 80% राज्य सरकारतर्फे आणि जवळपास 20% स्वतः आर्थिक मदत राहील असं ठरवण्यात आलेलं होतं. म्हणजेच एकंदरीत काय झालेलं की ग्रामीण भागातील जे काही बेरोजगार किंवा अल्परोजगार पुरुष किंवा स्त्रिया याकरिता लाभकारी योजना कायम करणे, त्याचप्रमाणे ग्रामीण आधार संरचना, मी काय म्हणतो बघा, ग्रामीण आधार संरचना मजबूत करून स्थायी रोजगार कायम करणे, सामुदायिक व सामाजिक जी काही परिसंपत्तीची निर्मिती करणे आणि गरिबांच्या प्रत्यक्ष व निरंतर लाभाकरिता परिसंपत्ती निर्माण करणे, मजुरी दरावर सकारात्मक प्रभाव टाकणे आणि ग्रामीण भागातील राहणीमानाच्या दर्जात आमूलाग्र सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. म्हणजे जवाहर रोजगार योजना जी काही अंमलात आली गेली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेरोजगार असेल किंवा अल्परोजगार पुरुष किंवा स्त्रिया असतील यांना परमनंट तुम्ही करा. तुम्ही कदाचित हा शब्द ऐकला असेल की कंत्राटी कामगारांना रोजगार दिला आणि कंत्राटी कामगारांना परमनंट करा, म्हणजे नियमित काम करू द्या त्यांना, है ना. असं तुम्ही हे कधी एखाद्या वेळेस समजा तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल तर हे त्या योजनेच्या उद्दिष्टाच्या मागे हेच मुख्य कारण होतं. त्यानंतर आपण एक बघितलं
की त्याच्यानंतर इंदिरा आवास योजना ही सुद्धा आली, ही 1989-90मध्ये आलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही जवाहर योजनेच्या अधीन जे काही चालवण्यात येत आहे त्या योजनेचा मुख्य, आता इंदिरा आवास योजनेमध्ये अनुसूचित आणि जनजातीच्या जे काही सदस्य असतील त्यांना मुक्त झालेल्या वेठबिगारामधून विनामूल्य घरे देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आवास योजना निर्मित करण्यात आलेली होती. आणि जवळपास मला वाटते 2001पर्यंत जवळपास 6,50,000 घरे बांधून देण्यात आलेली होती. आणि त्याकरिता सरकारला खर्च आलेला होता 11,324 कोटी रुपये. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंदिरा आवास योजना आहे. आणि त्याच्यानंतर जे काही रोजगार आश्वासन योजना ज्या काही होत्या त्यासुद्धा 2 ऑक्टोबर 1993 पासून सुरू करण्यात आली. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये जे काही गरीब लोक असतील त्या रोजगारींना आश्वासन देणारी ही योजना होती. आता हे सगळं झालं आपण बेरोजगारी दूर करण्यासाठी किंवा बेकारी दूर करण्यासाठी, है ना. मग त्याच्यासाठी जे काही उत्साहित म्हणू आपण किंवा प्रोत्साहित करण्यासाठी काय काय करण्यात आलं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्या शेतकऱ्यांचा जो काही विकास असेल त्या साधणाऱ्या ज्या काही एजन्सीज असतील, है ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे छोट्या शेतकऱ्यांसाठी जे काही विकास आपण करू, ज्या काही एजन्सीज असतील त्या एजन्सीज काय काम करतात, म्हणजे छोटे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील किंवा सखोल किंवा गहाण पद्धतीची शेतीची लागवड करू शकतील, या उद्देशाने त्यांना स्वस्त दराने योग्य वेळी कर्जाचा पुरवठा करणे हे सगळ्यात महत्त्वाचं राहिलं. त्याच्यासोबत काय केलं त्यांनी की आदानाचं वितरण, विपणन आणि संग्रहण, है ना, म्हणजे बाजारपेठ मिळवून दिली, गोडाऊन्स दिले आहेत. आणि जे काही त्यांना वितरण करायचं आहे की कोणाचा मार्फत आपल्याला हा माल द्यायचा आहे, या सगळ्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना विकास साधण्याच्या ज्या काही एजन्सीज आहेत ते आपण बघितलं. त्यानंतर कृषी सेवा केंद्र स्थापित करण्यात आलेल्या, बरोबर, कृषी सेवा क्षेत्र स्थापित करण्यात आलेल्या, बरोबर. त्याच्यानंतर क्षेत्र विकास योजना सुद्धा स्थापित करण्यात आलेल्या, ग्राम निर्माण योजना सुद्धा स्थापित करण्यात आलेल्या, महाराष्ट्र सरकारची हमी योजना सगळ्यात महत्त्वाचं राहिलं. आणि त्याचबरोबर ग्रामीण रोजगारीकरिता मोठा कार्यक्रम सुद्धा आपण ठेवण्यात आलेला. कोरडवाहू जमिनीचा विकास करण्यासाठी समन्वित कार्यक्रम आपण घेतलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरडवाहू जमिनीचा जो काही विकास होता किंवा करण्याला समन्वित कार्यक्रम आपण ठेवला. म्हणजेच एकंदरीत काय, भूमी संरक्षण, भूमी विकास कार्यक्रम ज्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. आणि हे सर्वच्या सर्व श्रमप्रधान कार्यक्रम होते. आणि प्रत्येकी 1 कोटी रुपये खर्चामागे जवळपास 15,000 लोकांना रोजगार मिळत होता. रोजगार धोरणाचं जे काही मूल्यमापन करण्यात आलं ते डॉक्टर स्वामीनाथनांचं हे होतं अध्यक्षतेखाली. शांतता आणि अन्न यावरील आंतरराष्ट्रीय आयोगामध्ये भारतातील जे काही बेकारीचं जे काही समस्या होती त्याचं अध्ययन करण्यात आलं. आणि त्याला डॉक्टर स्वामीनाथन योजना म्हणू किंवा आपण त्याला काय म्हणू, समिती असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. ओके देन, थँक्यू.